राज ठाकरे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं? वाद, वारसा आणि मराठी अस्मितेचं राजकारण, बरोबर? पण नक्की कोण आहेत ते? एका मोठ्या राजकीय घराण्याचे वारसदार की स्वतःच्या ताकदीवर मराठी माणसाची ओळख जपणारे नेते? चला शोध घेऊया. म्हणजे बघा, एका मोठ्या राजकीय घराण्याची पार्श्वभूमी असूनही त्यांनी स्वतःची एक वेगळी वाट तयार केली. ही गोष्टच मुळी वारसा आणि बंडखोरीच्या एका अनोख्या मिलाफाची आहे. आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात ना काही नावं अशी आहेत की त्यांना पसंत करा वा नका करू, पण दुर्लक्ष अजिबात करू शकत नाही. आणि राज ठाकरे हे त्यापैकीच एक आहेत. केवळ ठाकरे आडनावामुळे नाही, तर त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या एका वादळी राजकीय शक्तीमुळे. पण त्यांची खरी ओळख काय? तर ती आहे त्यांची स्टाईल. एक जबरदस्त भाषणकला, थेट काळजाला भिडणारी आक्रमकता आणि एकच ध्यास, मराठी माणूस. याच गोष्टीमुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. पण ही ओळख बनायच्या आधी काय होतं? त्यांची सुरुवात तर एक वारसदार म्हणून झाली होती, नाही का? चला तर मग बघूया शिवसेनेतला त्यांचा तो सुरुवातीचा प्रवास कसा होता. 90चं दशक. तेव्हा राज ठाकरे शिवसेनेचा एक तरुण, तळफदार चेहरा होते. त्यांनी बनवलेले पोस्टर्स, त्यांच्या घोषणा यांनी पक्षाच्या प्रचारात अक्षरशः एक नवी जान आणली होती. आणि बघता बघता लोक त्यांनाच बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार मानू लागले होते. सगळं कसं ठरल्यासारखं चाललं होतं. पण मग आलं 2005 साल आणि एक मोठा टर्निंग पॉइंट आला. हो, हा तोच क्षण होता ज्याने फक्त ठाकरे कुटुंबातच फूट पाडली नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच कायमची बदलून टाकली. त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीला तर एक प्रचंड नाट्यमय वळण मिळालं. मग साहजिकच प्रश्न पडतो की नक्की काय चुकलं? जो माणूस पुढचा सेनापती मानला जात होता, त्यानेच अचानक पक्ष का सोडला असेल? ह्यामागे ना 2 वेगवेगळ्या विचारसरण्या होत्या. राज यांना वाटत होतं की पक्षाच्या मोठ्या निर्णयात आपल्याला जास्त वाव मिळावा. पण पक्षाची रचना तशी नव्हती, ती जास्त केंद्रीभूत होती. मग उत्तराधिकारी कोण होणार यावरून मतभेद वाढायला लागले आणि आपल्याला बाजूला सारलं जातंय ही भावना त्यांच्या मनात पक्की झाली. आणि मग काय, याच ठिणगीचा पुढे वणवा झाला. आणि मग अखेर 2005 साली तो दिवस उजाडला. राज ठाकरेंनी शिवसेनेसोबतचं आपलं अनेक दशकांचं नातं अधिकृतपणे संपवलं. एका पर्वाचा खऱ्या अर्थाने अंत झाला होता. आणि इथूनच त्यांच्या प्रवासाचा एक नवा अध्याय सुरू झाला. स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना. तारीख होती 9 मार्च 2006. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा म्हणजेच मनसेचा जन्म झाला. पक्षाचा अजेंडा एकदम स्पष्ट आणि थेट होता. मराठी माणसाचा हक्क, मराठी भाषेचा सन्मान आणि नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना पहिलं प्राधान्य. आणि त्यांच्या या थेट भूमिकेने महाराष्ट्रातल्या तरुणांना जबरदस्त आकर्षित केलं. एक मोठी लाटच त्यांच्या मागे उभी राहिली. तर पक्ष तर स्थापन झाला, पण राजकारणाची शैली ती मात्र तीच होती, अस्सल ठाकरे शैली. आता बघूया त्यांचे प्रमुख मुद्दे नेमके कोणते होते आणि त्याचा निवडणुकीवर कसा परिणाम झाला. आणि मग मनसेच्या राजकारणाची ओळख बनले ते हे मुद्दे. परप्रांतीयांच्या, विशेषतः उत्तर भारतीयांच्या स्थलांतराचा मुद्दा असो किंवा टोल नाक्यांवरचा खळ्ळखट्ट्याक, प्रत्येक प्रश्नावर त्यांची भूमिका थेट आणि आक्रमक होती. या आंदोलनामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली, पण तितकेच वादही निर्माण झाले. आणि ह्या सगळ्याचा परिणाम तो थेट दिसला 2009च्या विधानसभा निवडणुकीत. मनसेने जी काही कामगिरी केली त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. प्रस्थापित पक्षांना जोरदार आव्हान देत मनसेने स्वतःला महाराष्ट्राच्या राजकारणातला एक तिसरा पर्याय म्हणून सिद्ध करून दाखवलं. खरंच हे पदार्पण जबरदस्त होतं. त्यांच्या या यशामागे एक खूप मोठं शस्त्र होतं आणि ते म्हणजे त्यांचं वक्तृत्व. म्हणजे बघा, व्यंग, आकडेवारी, इतिहास आणि आजचं राजकारण ह्या सगळ्याचा असा काही मिलाफ त्यांच्या भाषणात असायचा की लोक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन ऐकायचे. हेच त्यांचं सर्वात मोठं सामर्थ्य मानलं जात. चला तर मग आता त्यांच्या एकूण राजकीय प्रवासाचा आणि वारसाचा आढावा घेऊया. एक असा वारसा जिथे त्यांच्या प्रतिमेच्या दोन्ही बाजूंची नेहमीच चर्चा होते. राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व नेहमीच असं दुधारी राहिलं आहे, नाही का? एका बाजूला त्यांचे समर्थक आहेत, जे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाला आणि मराठी मुद्द्यांवरच्या ठाम भूमिकेला त्यांचे धाडस मानतात. तर दुसऱ्या बाजूला आहेत त्यांचे टीकाकार, जे त्यांच्या आक्रमक राजकारणाला आणि वादग्रस्त वक्तव्यांना विभाजनवादी म्हणतात. आणि हाच प्रश्न आज त्यांच्या राजकीय वारसाबद्दल विचारला जातो. ते मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारे एक नेते आहेत की काळाच्या ओघात मागे पडलेली एक राजकीय शक्ती?
याचं उत्तर कदाचित काळच दे.